या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क। या कडक उन्हाळ्यात मनोरंजनाच्या थंडगार साधनांचा आस्वाद घ्या। आणखी पाऊस झाल्यास सोलापूर शहराजवळील हिप्परगा तलाव ओसंडून वाहण्याची शक्यता आहे। त्यामुळे सोलापुरातील अवंतीनगर, वसंत विहार, गुलमोहर अपार्टमेंट परिसरात पाणी जमा होण्याची शक्यता असून सजग राहण्याचा इशारा जलसंपदा विभागानं यापूर्वीच दिला आहे। जुना तुळजापूर नाका ते तळे हिप्परगा रस्ता, पर्ल गार्डन ते पोपल वस्ती परिसर, जुना कारंबा नाका ते भोगाव बार्शी रोड तसंच काही रस्ते आणि वाहतुकीचे पूल देखील पाण्याखाली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याची सूचनाही उत्तर सोलापूरच्या तहसीलदारांनी केली आहे। मुस्लिम धर्मियांचे प्रमुख प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी दिलेल्या संदेशानुसार शनिवारी सर्वत्र बकरी ईद निमित्त सामूहिक नमाज अदा करण्यात येत असते। त्याच अनुषंगानं सोलापुरातील होडगी रोड परिसरातील आलमगीर ईदगाह मैदानावर सकाळी ठीक 8:30 वाजता सामूहिक नमाज अदा करण्यात आली। नमाज अदा केल्यानंतर नमाज पठण शहर काझी मुफ्ती सय्यद अमजद अली काझी यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना शांतीचा संदेश दिला। सोमवारी 9 जून पासून सोलापूर गोवा ही विमानसेवा सुरू होत आहे। लढा उभारणाऱ्या सोलापूर विकास मंचच्या अनेक सदस्यांनी गोव्यावरून येताना आणि सोलापूरहून गोव्याला जातानाचं तिकीट काढलं आहे। पहिल्या विमानातून येणाऱ्या प्रवाशांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री जयकुमार गोरे हे सर्व मान्यवर होडगी रोड विमानतळावर उपस्थित राहणार आहेत। सोलापूर विकास मंचचे सदस्य आणि इतर मान्यवर सुद्धा तिकीट घेऊन प्रवास करणार आहेत। पहिल्या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सोलापुरातील अनेक उद्योजक व्यावसायिकांनी विविध भेटवस्तू देण्याची तयारी केली आहे। सोलापूरकरांचं स्वप्न असलेल्या विमानसेवेचा शुभारंभ 9 जून रोजी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय विमान वाहतूक सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर विमानतळावर होणार आहे। या कार्यक्रमाच्या मंडप उभारणीची तयारी सुरू झाली असून मंडप उभारणी आणि इतर व्यवस्थेची पाहणी आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शुक्रवारी सायंकाळी केली। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना सोलापूर विमानतळाच्या उद्घाटनाबाबत निरोप देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणाऱ्या विमानसेवा उद्घाटन कार्यक्रमाची तयारी करण्याच्या सूचना दिल्या। जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित कौशल्य विकास विभागाची जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीत रोजगार व उद्योजकता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी आमदार देवेंद्र कोठे, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, कौशल्य विकास विभागाचे मुंबई येथील सहसंचालक अनिल जाधव, पुणे येथील उपसंचालक चंद्रशेखर ढाकणे, उपायुक्त अनुपमा पवार, जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी सुरेश भालचिम, सहाय्यक आयुक्त संगीता खंदारे, मित्रा संस्थेचे अधिकारी पंकज जयस्वाल यांच्यासह सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य उपस्थित होते। सोलापुरातील राधाकिशन फोमरा मूकबधीर विद्यालयाला रोटरी ग्लोबल ग्रँटच्या माध्यमातून मोबाईल व्हॅन, मूकबधीर विद्यार्थ्यांसाठी समूह श्रवणयंत्र आणि शैक्षणिक साहित्य अशी लाखो रुपये किमतीची अनमोल भेट देण्यात आली। मोबाईल व्हॅन आणि शैक्षणिक साहित्य प्रदान सोहळा डॉक्टर रवी वदलामणी यांच्या हस्ते पार पडला। या प्रसंगी स्वाती हेरकल, डॉक्टर सुरेश साबू, रमेश वंगला, सुधीर लातुरे, डॉक्टर गिरीश कुमठेकर, संतोष भंडारी, जयेश पटेल आदींची उपस्थिती होती। काय ऊन वाढलंय, कंटाळा देखील आलाय, सुट्टी कुठे घालवायची हा प्रश्नही पडलाय। अहो मग कसला विचार करताय? आपल्या परिवारासोबत उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आपल्या जवळच्या आणि हक्काच्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये, जिथं करता येईल धम्माल मस्ती मौज मजा आणि अनुभवता येईल इंटरनॅशनल वॉटर राईड्सचा विलक्षण असा आनंद। वेव्ह पूल, रेन डान्स, ॲडव्हेंचर वॉटर राईड्स, फॅमिली पूल, प्ले स्टेशन वॉटर राईड्स, सेल्फी पॉइंट,
फक्त शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये. मोठ्यांसाठी 999 रुपयांचं तर लहानांसाठी 799 रुपयांचं वैशिष्ट्यपूर्ण पॅकेज. दुपारचं जेवण, स्विमिंग कॉस्ट्युम, सर्व प्रकारच्या राईड्स आणि खूप काही. सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 365 दिवस सुरू असणारं एकमेव वॉटर पार्क शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क. भीमाशंकर चाकोते इस्टेट, हिप्परगा तलाव, सोलापूर, तुळजापूर रोड, सोलापूर. संपर्क 86 98 12 88 88.